नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 98, 7 एप्रिल. कालचं सेवाव्रती ह्या अण्णांच्या लेखाचाच पुढचा भाग घेते. दान ह्या वेदाज्ञेचा आयाम म्हणजे समर्पण होय. आपले आयुष्य खरोखर जे कृतीने गुरुच्या सेवेत समर्पित करतात असे धैर्यवान धन्य आहेत. त्याची नोंद घेणे तितकेच गरजेचे वाटले. परमसद्गुरू महाराजांनी एवढी मोठी छान शिवपुरी वसवली तेव्हा शिवपुरीची पंचसाधनाची अग्निहोत्राची व्यवस्थित माहिती देण्यासाठी तिथे कोणीतरी निवासी भक्त हवा, कार्यकर्ता हवा आणि त्यासाठी श्रींनी अण्णावाले ह्या प्रचारक कार्यकर्त्याची निवड केली. आज ते सेवानिष्ठेने कर्तृत्वाने एक माइलस्टोन झालेले आहेत. स्वतःबद्दल बोलताना स्वतः अण्णा वाले म्हणतात की श्रींनी माझी निवड म्हणजे वाल्याचा वाल्मिकी करायचं ठरवून केली. त्यांच्या अशा बोलण्यामागे कारणही तसेच आहे. कारण 4 बहिणींवर एकुलता एक असणारा हा मुलगा अतिशय लाडावलेला होता. थोडी खुशाल चेंडू वृत्ती होती आणि अध्यात्म वगैरेपासून 4च नाही तर 10 हात लांब असणारा परमसद्गुरू श्रींनी त्याची निवड केली आणि एकदम त्यांच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. जे ते टाळत होते त्या आध्यात्मिक वातावरणात त्यांची कायमचीच वर्णी लागली आणि मिळालेल्या संधीचे अण्णांनी मात्र सोने केले. डोळ्यात तेल घालून शिवपुरीची खडानखडा माहिती ते ठेवतात आणि देतात. या दरम्यान असंख्य लोक आले, त्यांना भेटले, गेले. प्रत्येकाशी कोणाशी कसं बोलायचं, योग्य शब्दात मान ठेवत त्याचा कसा योग्य वेळी कसे ठेचायचे, काळाची गरज सांगणारे अग्निहोत्र लोकांच्या गळी कसे उतरवायचे हे त्यांचे काम त्यांनी चोखपणे. परिणामी आज देशोदेशी शेकडोच हजारो लोकांनी अग्निहोत्र चालू केलेले आहेत. मराठी, इंग्रजी, कानडी आणि हिंदी 4ही भाषांवर अण्णांचे उत्तम प्रभुत्व आहे आणि त्यामुळे लोक प्रेमाने आदराने अण्णांपुढे नतमस्तक होतात. परमपूज्य श्रीकांतजी महाराजांसवे तर ते सावलीसारखे राहिले. त्यांची सावलीसारखे राहूनच त्यांनी सेवा केली. आपण प्रत्यक्ष शिवावतार असल्याचे झाकी दर्शन त्यांनी अण्णांना दिलेले होते. त्यामुळेच ते आपल्या या आराध्यापुढे पूर्ण शरणागत भावाने समर्पित होते. शेवटच्या श्रीकांतजींच्या आजारपणात भौतिक आधारासाठी इतर सेवेकरी असले तरी त्यांना अण्णा मात्र लागतच. तशाही अवस्थेत त्यांनी एक हट्ट धरला की एक सोमयाग शिवपुरीत करा. त्या खूप बिकट परिस्थिती होती, त्यामुळं भक्त तयार नव्हते. पण शेवटी नाईलाजाने त्यांनी तो कार्यक्रम ठरवला. कोणाची मनस्थिती नव्हतीच, पण तरीही नेहमीप्रमाणे सोमयाग म्हणल्यावर तो साग्रसंगीत झालाच पाहिजे. त्यासाठी त्याचे नियोजन सुरू झाले. त्याची कडक शिस्तीमध्ये झाला पाहिजे ही प्रथा होती. म्हणून त्याचे नियोजन करणे, त्याच्या मीटिंग्स घेणे, भक्तांना प्रेरणा देणे ह्यासाठी अण्णांची दिवसरात्र धावपळ चालू झाली. ही सर्व शिवपुरीतील कामे आटपायचे आणि सोलापूरला ते हॉस्पिटलला गाठायचे. कारण त्या काळात श्रीकांतजी हॉस्पिटलमध्ये होते. ह्या धावपळीत एकदा अनावधानाने अण्णांचा किंचित डोळा लागतो आणि नेमके त्याच वेळी श्रीकांतजी महाराज हाक मारतात, अण्णा म्हणून. एक क्षण थकलेल्या मनाने, चुक्कार मनाने चुच्चू असा आवाज केला आणि लगेच कणखर महाराजांचा पाठोपाठ आवाज आला, का रे अण्णा, कंटाळलास काय? हे सर्व का चालू आहे माहिती आहे ना? आवाजातली जरब ऐकली अण्णा तिनताड उडाले की ज्यांना त्यांच्या इतर वेळेसच्या व्यवस्थितीत आजाराच्या अवस्थेत 2-4 शब्द बोलायला त्रास होत होता, त्यांनी ओळखलं की हे आपली परीक्षा चालू आहे आणि त्यात अण्णा अव्वल मेरिटमध्ये पास झाले. खुद्द श्रीकांतजी महाराजांची श्रींप्रती दिव्य निष्ठा होती, श्रद्धा होती, ती फार उच्च होती. श्रींची प्रासादिक शाल ते सदैव जवळ ठेवत असत आणि हे सर्व जे काही चालू आहे आजारपण म्हणजे ते सर्व श्रींच्या इच्छेने चालू आहे यावर त्यांची दृढ श्रद्धा होती आणि समर्पणाचा श्रेष्ठ भाव ते बाळगून होते. भक्त जेवढा उच्च तेवढीच त्याची श्रद्धाही उच्च, समर्पणही तेवढे उच्च हेच पाहायला मिळते. श्रींपती श्रीकांतजींचा भाव
त्या दोघांप्रती अण्णांचा भाव हे सर्वच एकमेकात छान गुंफलेले आहे. आणि हळूहळू काळ पुढे चालला. पूज्य राजाभाऊंच्या हाती सूत्रे आली. वडिलकीचा मान ठेवून त्यांनी अण्णांच्या सल्ल्याने दादांनी सुरुवात केली. त्यांची योग्यता जाणत असल्यामुळे अण्णांना तो फार संकोच वाटतो. ते तसे म्हणतातही, पण गोड बोलून दादा अण्णांचा संकोच दूर करतात. आणि अण्णांनी गुरुप्रती वाहिलेली निष्ठा आज तिसऱ्या पिढीलाही त्याच समर्पण भावनेने नित्यप्रती वाहत आहेत. या अवतार कार्यातील एका सभक्ताच्या भक्तीचा श्रेष्ठ समर्पण भाव आपल्याला पाहायला मिळाला ही केवढी श्रीकृपा. खरं तर उपनिषदांमध्ये गुरुनिष्ठेच्या गोष्टी वारंवार पाहायला मिळाल्या, अनेकदा वाचायला मिळाल्या. मग आपण जर डोळसपणे पाहिलं तर आपल्या अवतीभोवतीसुद्धा अशा आहेत. आपण पाहायला पाहिजे तोच समर्पण भाव, तीच निष्ठा. फक्त त्यावर प्रकाश टाकण्याची गरज वाटली की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं त्यांच्यासाठी ही 4 शब्द सुमनांची फुले. धन्य समर्पण भाव आणि धन्य भक्ती. नमस्कार.